नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरु आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे काही मायग्रेशन सर्टिफिकेट आहे, ह्या मायग्रेशन सर्टिफिकेटला व्हिडिओ आपण आज घेऊन आलो आहे. तर मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्या कसं काढायचं आहे, याची प्रोसेस मी तुम्हाला A to Z ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता यापूर्वी पण आपण मायग्रेशन संदर्भातला व्हिडिओ मी आपल्या चॅनलमध्ये टाकला होता. त्याला पण भरपूर विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर आता अपडेटेड थोडीफार जे काही चेंजेस आहेत, माहिती आहे त्या संदर्भातला व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आता याच्यामध्ये जे काही तुम्हाला डाउट्स वगैरे काही क्वेरी असेल, ह्या सगळ्या क्वेरी वगैरे ह्याच्यात मी तुमच्या सॉल्व्ह करणार आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला जर मायग्रेशन सर्टिफिकेट काढायचं आहे, तर मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी तुम्हाला टी-सीची आवश्यकता आहे. म्हणजे तुमचं कॉलेजचं शाळा सोडलेला दाखला अथवा टी-सीची आवश्यकता आहे. आता ते कसं काढायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं जे स्टेटमेंट ऑफ मार्कशीट आहे, तुमचं जे लास्ट इयरची मार्कशीट आहे, जी काही असेल ती, ती कोणती पाहिजे, कशी पाहिजे किंवा ती पास आहे, पासच पाहिजे का फेल पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हे ॲप्लिकेशन विद्यार्थी सुविधा केंद्रामध्ये जमा करायचं नाही. त्याचप्रमाणे तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे, ते इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही एकदाच पेमेंट करायचं आहे. त्याचं डबल वगैरे पेमेंट करायचं नाही. जर डबल पेमेंट केलं तर तुम्हाला पैसे रिफंड भेटणार. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट कसं असतं, विद्यापीठ मायग्रेशन सर्टिफिकेट कसं देतं, ही तुम्हाला माहिती मी अ, नक्की सांगणार आहे आणि मायग्रेशन सर्टिफिकेट कसं आहे, हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता हे मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं, लिंक कोणती, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला हे तुमचं जे मार्कशीट आहे, हे मार्कशीट तुमचं असं असेल. आता ज्या विद्यार्थ्यांचं ऑटोनॉमस कॉलेज आहे, त्यांना कॉलेजने मार्कशीट इश्यू केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी पण मायग्रेशन हे पुणे विद्यापीठ देणार आहे. आता अशा ऑटोनॉमस कॉलेजसाठी पुणे विद्यापीठ फक्त तुमचं डिग्री सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट हे इश्यू करतं. आता मायग्रेशन सर्टिफिकेटला आपण मराठी स्थलांतर प्रमाणपत्र असं म्हणतो. आता हे स्थलांतर प्रमाणपत्र कशासाठी आवश्यक आहे? तर स्थलांतर समजा एखादी युनिव्हर्सिटी, समजा पुणे युनिव्हर्सिटी सोडून तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीला जायचं आहे, कोल्हापूर युनिव्हर्सिटीला जायचं आहे, तर त्या युनिव्हर्सिटीला जाण्यासाठी तुम्हाला हे मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता असते. आता मायग्रेशन सर्टिफिकेट कसं असते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे मार्कशीट तुमचं समजा एखादा कोर्स कोणताही असो, तुम्ही जे लास्ट रिसेंटली तुम्ही जी एक्झाम दिली आहे, ते एक्झामचं तुम्हाला मार्कशीट तिथं हे रिक्वायर्ड आहे. ते पास असो, फेल असो, कोणतंही असो, ते तुम्हाला मार्कशीट तुम्हाला PDF स्वरूपात स्कॅन करून ठेवायचे. आता मी एक्झाम्पलसाठी हे युनिव्हर्सिटीचं घेऊन आले. तुमचं जर ऑटोनॉमस असेल तुम्ही ऑटोनॉमस पण तिथं अपलोड करू शकता. आता हा टी-सी आहे. आता हा टी-सी हा विद्यापीठाचा आहे, एक्सटर्नल डिपार्टमेंटचा. जर तुमचा कॉलेजचा टी-सी वगैरे असेल, एल-सी वगैरे असेल. टी-सीचा अर्थ आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि एल-सी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट. आता टी-सी आणि एल-सी मध्ये विद्यार्थी बरेच कन्फ्युजन होतात. तर कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही. तुमच्या महाविद्यालयामध्ये अथवा कॉलेजमध्ये तुम्ही हा टी-सी किंवा एल-सी तुम्ही काढू शकता. का बऱ्यापैकी काही महाविद्यालय हे एल-सी म्हणून लिहून देतात, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट. म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे तुमचं एकदा 12वी नंतर तुमचं एज्युकेशन झालं तर तुमचं हे ट्रान्सफर सर्टिफिकेट चालू होतं. त्याच्यामुळे ते कन्फ्युजनचा काही भाग नाही. आता हे एक्झाम्पलसाठी तुम्हाला आणलेलं आहे मी हे. तुमच्या महाविद्यालयामधून तुम्हाला हे तुमचं जे काही ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे ते काढून घ्यायचं आहे. जर एक्सटर्नल विद्यार्थी असेल त्यांनी हे अशा पद्धतीने तुमचं हे एक्सटर्नल टी-सी हा भेटतो. हे तुम्हाला आवश्यक आहे. तर तुम्हाला ते अप्लाय कसं करायचं घर बसल्या, त्याची फीज किती आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला हे sps.unipuणे.ac.in ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आता यापूर्वी जर तुम्ही अकाउंट क्रिएट केला असेल तर डायरेक्ट तुम्ही लॉगिन इन करू शकता. आता अकाउंट कसं क्रिएट करायचं आहे या संदर्भातला व्हिडिओ मी आपल्या यापूर्वी चॅनलवरती टाकलेला आहे. त्याची पण लिंक मी व्हिडिओच्या खाली देतो. ती तुम्ही तिथून पाहू शकता. त्यासाठी मी वेळ घालत नाहीये. आता अकाउंट ऑलरेडी क्रिएट आहे त्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट लॉग इन करू शकता. ज्यांना अकाउंट क्रिएट करायचं कसं आहे त्या संदर्भातला व्हिडिओ मी यापूर्वी टाकलेला आहे, तर तुम्ही पाहून घ्या. तर तुमचा ईमेल आयडी अथवा मोबाईल नंबरने तुम्ही तुमच्या ईमेल आयडीने अथवा मोबाईल नंबरने तुम्ही लॉग इन करू शकता. तुमचा ईमेल आयडी चूज केला तर तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे. मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा आहे. जर एखादा विद्यार्थी पासवर्ड विसरला असेल, तुमचा अकाउंट क्रिएट असेल, तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता. युजर आयडी तुमचा मोबाईल नंबर अथवा ईमेल आयडी असू शकतो. काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा. नंतर विद्यार्थी अनेक डाऊट विचारतात. जो काही कॅप्चा पुढे शोधलेला आहे
तो कॅप्चा तुम्हाला इथं या पुढच्या बॉक्समध्ये एंटर कॅप्चामध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं हे कोर्स वगैरे एनरोल ऑलरेडी असेल. आता एक्झाम्पल माझा इथं कोर्स आहे LLMचा, पण मला आता समजा बी कॉमचं मला मायग्रेशन काढायचं आहे. काय अडचण आहे, तुम्ही इथून डायरेक्ट अप्लाय करू शकता. ह्या समोर डॅशबोर्डची जो कोर्स शो होतोय त्याचा आणि पुढच्या सर्टिफिकेटचा काही संबंध नाही आहे. तुम्हाला इथे समजा MA इकॉनॉमिक्स आहे, मला LLMचं जर काढायचं मायग्रेशन, तुम्ही इथून अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम हे तुमचं अप्लाय फॉर मायग्रेशनचं इथं टॅब दिसतोय, ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीचं इंट्रोडक्शन मी स्टार्टिंगला दाखवलं होतं ते तुम्हाला इथं शो होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला TC आवश्यक आहे, तुमचं स्टेटमेंट ऑफ मार्कशीट आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला हे पेमेंट ऑनलाईनच करायचं आहे आणि कोणत्याही पद्धतीत तुम्हाला हा फॉर्म स्टुडंट फॅसिलिटी सेंटरला जमा करायचा नाही आहे. आता तुमचा जो PRN नंबर आहे तुमच्या मार्कशीटवरती हा टाकायचा आहे. असेल तर टाका, नसेल तर तुम्ही इथं 0 टाकू शकता. आता जे विद्यार्थ्यांना खाली तर नोट दिली, इन केस जर PAD MPhil वाले विद्यार्थी असेल त्यांना PRN नंबर नसतो, तर असे विद्यार्थी 0 टाकू शकता. किंवा ज्या विद्यार्थ्यांना मार्कशीटवरती PRNच नाही त्यांनी 0 टाकायचं आहे. तुमचं जे पासिंग इयर आहे, उत्तीर्ण काय असेल, पासिंग फेल वगैरे काय असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आणि चेक PRN व्हॅलिडेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होऊन जाईल, जिथे की वरती तुमचं इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं असेल सगळ्या आणि हा अशा पद्धतीचा फॉर्म असेल. हा फॉर्म तुम्हाला सगळ्या तुम्हाला फिल करायचा आहे. इथं PRN नंबर टाकायचा आहे, तुमचा सीट नंबर टाकायचा आहे, तुमचं जेंडर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं काय असेल नाव ते नाव टाकायचं आहे, तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा हजबंड फादर नेम जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमची जी काही कंट्री आहे ती कंट्री तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. तुमचं स्टेट जे आहे ते स्टेट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. तुमचा पिनकोड जो असेल तुमचा तो पिनकोड तुम्हाला इथं टाकायचा आहे. तुमचा जो प्रॉपरली ॲड्रेस आहे, ज्या ॲड्रेसवर तुम्हाला हे मायग्रेशन सर्टिफिकेट तुमच्या ॲड्रेसवर डिलिव्हर होणार आहे, तो ॲड्रेस प्रॉपरली तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID जो काय असेल तो ईमेल ID टाकायचा आहे तुम्हाला. तुमचा हा पण कोडचा आता हा टॅब तुम्हाला इथं एंटर करायला ऑप्शन नाही आहे. आता इथं बरेच विद्यार्थी अडकतात, तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही आहे. क्लिक टू सर्च आणि सिलेक्ट कॉलेज याच्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमचं जो कॉलेजचं नाव असेल, इथं तुमच्या कॉलेजचं नाव दिलेलं असतं आणि त्या कॉलेजच्या पुढे इथं कोड पण दिलेला असतो. तो कॉलेजच्या कोडने अथवा नावाने तुम्ही सर्च करू शकता. जो काय असेल तुमचं कॉलेजचा कोड इथं पुढं कॉलेज कोड हा इथं तुम्हाला शो होऊन जातो आणि ते सिलेक्ट करायचं तुम्हाला. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॉलेज हॅज बीन सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल. ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही फॅकल्टी असेल, कोर्स नेम असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नंतर कोर्स जो असेल तुमचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पासिंग मंथ तुमचा ज्या मार्कशीटवरती तुमचा ऑलरेडी इथं मेन्शन असतो, हा तुम्हाला पासिंग मंथ हा तुम्हाला टाकायचा आहे इथला. हा काळजीपूर्वक पहा. बरेच विद्यार्थी विचारतात मला कोणता टाकायचा. आता खाली पण असतो इथं हे डिसेंबर 2013, इथं आहे ऑक्टोबर 2013. तर हे वरचा जो मंथ आहे एक्झाम मंथ हाच तुम्हाला इथं टाकायचा आहे. जो असेल तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. तुमचा रिझल्ट जो आहे समजा पास आहे, फेल आहे, काय असेल तुमचं A ग्रेड आहे, हे इथं सगळे ऑप्शन दिले तुम्हाला. फेल असेल फेल, नॉट अपिअर असेल नॉट अपिअर म्हणून येतो. पास असेल, O ग्रेड असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं जे असेल ते तुम्ही ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचं हे रिझन मायग्रेशन कशासाठी मायग्रेशन हवे, तर समजा मला दुसऱ्या युनिव्हर्सिटी, मग युनिव्हर्सिटी ट्रान्सफर म्हणा तुम्ही. युनिव्हर्सिटी ट्रान्सफर ऑफ एज्युकेशन जे काय असेल रिझन ते तुम्हाला टाकायचे. तुमचा डिलिव्हरी टाईप बाय पोस्ट सिलेक्ट करायचा इथं. तुमचा जो TC आहे कॉलेजने दिलेला आहे मायग्रेशनचा TC. आता हे बघा हा जो TC आहे आता कॉलेज देताना तुम्हाला 2 TC प्रोव्हाइड करत असतं. एक कॉलेज तुम्हाला जे ॲडमिशनसाठी TC आणि एक फॉर मायग्रेशनसाठी. तर तुम्ही महाविद्यालयाकडं फॉर मायग्रेशनचाच TC मागायचं आहे, ज्याच्यावरती फॉर मायग्रेशन म्हणून असं लिहून दिलेलं असतं. म्हणजे TC सेमच राहतो, फक्त ते फॉर मायग्रेशन म्हणून असं उल्लेख केलेला असतो. ते सर्टिफिकेट तुम्हाला तिथं घ्यायचं आहे. त्यानंतर हे तिथं तुमचा जो TC आहे तो कॉलेज घेत असेल तर येस म्हणा,
मार्कशीट तुमचं अवेलेबल आहे का, येस म्हणायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचा जो TC नंबर असेल, TC वरती जो मेन्शन केलेला असेल तुमचा, समजा इथं TCचा हा नंबर आहे, तर तो नंबर तुम्ही इथं टाकायचा आहे. तुमचा जो असेल दिलेला तो TCचा नंबर तुम्हाला इथं प्रॉपरली टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही मायग्रेशन सर्टिफिकेट आहे, तुमचं जर मायग्रेशन आता इथं बरेच विद्यार्थी आहे ना, इथं अडकतात. आता इथे विद्यार्थी वाचतच नाही. का तुमचं सिलेक्ट येस ओन्ली ओरिजिनल मायग्रेशन सर्टिफिकेट इज लॉस्ट मिसिंग अदरवाईज सिलेक्ट नो. म्हणजे जर तुमचं हे मायग्रेशन ऑलरेडी तुम्ही काढलं होतं आणि ते तुमचं हरवले, गहाळ झाले, तर तुम्ही डुप्लिकेट मायग्रेशनसाठी हा तुम्हाला इथं टॅब खाली दिलेला आहे. पण बरेच विद्यार्थी हे वाचत नाही. इथं आपले येस करून जातात आणि पुढे FIR अपलोडला मग मागतो तुम्हाला. जर इथं तुम्ही येस केलं, तुमचं हरवलेलं आहे असं मेन्शन करून पुढे तुम्हाला FIR कॉपी मागणार आहे. तर तुम्हाला इथं हे नो करायचं आहे फर्स्ट टाईम काढत असेल तर. जर तुमचं ऑलरेडी मायग्रेशन काढून झालेलं आहे आणि ते तुम्हाला पुन्हा काढायचं आहे डुप्लिकेट, तर त्यासाठी तुम्हाला इथं मग येस करावं लागेल. ठीक आहे. हे महत्त्वाची नोट्स आहे ही. बरेचपैकी विद्यार्थी हे कमेंटमध्ये मला विचारत असतात, तर इथं हे अडकतात पोरं. तर इथं हे नोट्स करायचे जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल तर. त्यानंतर तुमचा कोर्स कंप्लीट झाला आहे का? तर येस करा. नसेल तर नो म्हणा. कोर्स जो तुमचा फेल असेल तर जे काही असेल तुमचं रिझन ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर मग सबमिट बटनवरती खाली तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पॉपअप असं येऊन जाईल. तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे का? तर ओके बटनवरती क्लिक करा. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं मायग्रेशन ID तुम्हाला जनरेट होईल. इथं रेटिंग देण्यासाठी येईल आणि इथं तुम्ही कॅप्शनमध्ये तुमचं काय असेल रेटिंग तो टाकून तुम्ही सबमिट करू शकता अथवा इथं क्लोज पण करू शकता. हे क्लोज केल्यानंतर तुमचं पेज असं रिफ्लेक्ट होऊन डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. हे क्लोज करायचे तुम्हाला. तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे अपलोड करायचे, ते डॉक्युमेंट पण तुम्हाला अपलोड करायचे. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचे तुम्हाला. तुमचं इथं लास्ट इयरचं मार्कशीट, TC इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि अपलोड बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डला गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला पेमेंटसाठी विचारेल. इथं असं तुमचा हे सक्सेसफुली होईल आणि तुमचं पेमेंटला ऑप्शन येईल. तुम्ही पेमेंटचं तर तुमच्या पेमेंट गेटवेमधून तुम्ही ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने तुमचं पेमेंट करू शकता आणि ते फॉर्मची प्रिंट तुम्हाला डाउनलोडसाठी ऑप्शन येऊन जाईल. आता जर यदा कदाचित भविष्यात तुमचं मायग्रेशन रिजेक्ट झालं, तर तुमचं रिजेक्शनचं जे रिझन वगैरे असेल ते रिजेक्शन इथं तुम्हाला दिसून जाईल आणि तुमचं जर फॉर्म सबमिट सक्सेसफुली असेल तर इथं ऑप्शन इथं येऊन जाईल. आता हे मी डेमोसाठी त्यामुळे मी इथं पेमेंट केलेलं नाही आहे. हे जर तुमचं पेमेंट पेंडिंग असेल तर पेंडिंग दिसेल ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करसाल. आता मी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो वाटलंच तर. अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं. आता हे पण 2 MBच्या आतमधले डॉक्युमेंटच तुम्हाला आवश्यक आहे. हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज येईल. क्लोज बटनवरती क्लिक करायचे. तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन भरली आहे इथं चेक करू शकता. इथं तुमचे जे डॉक्युमेंट अपलोड केले आहेत तुम्ही इथं शो करू शकता. जर काही चेंजेस असेल तर तुम्ही एडिट पण ऑप्शनवरती क्लिक करू शकता आणि इथं प्रोसेड टू पेमेंटचं ऑप्शन आहे. इथं प्रोसेड टू पेमेंटवरती क्लिक करायचं तुम्हाला. प्रोसेड टू पेमेंटवरती केल्यानंतर तुमचा हा ॲप्लिकेशन आयडी शो होऊन जाईल. तुमचं जे नाव असेल ते इथं नाव शो होईल. तुमचा चलन नंबर शो होईल. तुमचं सगळे ही अमाऊंट जे आहे, आता मायग्रेशनसाठी ₹600 अमाऊंट आहे तुम्हाला पे करायची ही ऑनलाईन घरबसल्या. इथं तुम्ही आता हे पेमेंट गेटवे तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं तुम्हाला. प्रोसेड टू पेमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं पेमेंटचे गेटवेचे अनेक ऑप्शन येऊन जातील इथं. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPIने वगैरे तुम्ही स्कॅन पण करून पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने तुमचे ₹600 पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉगिनला जाऊन तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलीचा असा मेसेज येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही तिथं फॉर्म तो डाउनलोड करायचा आहे. समजा तुमचं याचा कदाचित सेशन लॉग आउट झालं तर तुम्ही इथं परत लॉग इन करून इथं अप्लाय फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट जायचं आहे. त्यानंतर हे तुमचं जे काही रेटिंग असेल ते रेटिंग क्लोज करा किंवा रेटिंग द्या. त्यानंतर तुमचं इथं डॅशबोर्डला असा मेसेज येऊन जाईल. जर तुम्ही ऑलरेडी पेमेंट केलं असेल तर सक्सेसफुली मेसेज येईल सक्सेस आणि इथं ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग वगैरे काय असेल ते येईल. आता इथं पेमेंट पेंडिंग आहे. तिथं ॲप्लिकेशन प्रोसेस पेंडिंग असं येईल आणि जे काय स्टेटस असेल ते तुमचे इथं अपडेट होत जातील. हा ॲप्लिकेशन आहे तुम्हाला जोपर्यंत मायग्रेशन भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जपून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मायग्रेशनची प्रोसेस तुम्ही घर बसल्या करू शकता. कोणत्याही पद्धतीचे तुम्हाला डॉक्युमेंट अथवा हार्ड कॉपी विद्यापीठात सबमिट करायची गरज नाही.
जे की तुम्हाला तुमच्या लॉग इन म्हणून घर बसल्या करू शकता. आता नेक्स्ट स्टेप सगळ्यात महत्त्वाची जी आहे का तुम्ही हे सगळं प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तो तुमच्या जे कॉलेजचं तुमचं जर टी-सी दिलेला असेल, त्या कॉलेजच्या लॉग इनकडे जातो. कॉलेज ॲप्रूव्ह करतं आणि ॲप्रूव्ह करून विद्यापीठाकडे फॉरवर्ड करतं. तर आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना किंवा महाविद्यालयांना माहीतच नाही ही प्रोसेस. त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजचा टी-सी काढलेला आहे, ज्या कॉलेजचं तुमचं मार्कशीट आहे, त्या कॉलेजमध्ये जाऊन हा ॲप्लिकेशन आयडी त्यांना सांगा आणि त्यांना रिक्वेस्ट करा की सर आमचं किंवा मॅडम आमचं ॲप्लिकेशन पुढं प्रोसेस करा मायग्रेशनचं, जेणेकरून आम्हाला फास्टमध्ये मायग्रेशन भेटून जाईल. आता राहिला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन. ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाली तर मायग्रेशन सर्टिफिकेट कसं असतं? तर मायग्रेशन सर्टिफिकेट हे अशा पद्धतीचं पुणे विद्यापीठ हे तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतं. ज्यामध्ये तुमचं जे काही असेल ॲड्रेस वगैरे इन्फॉर्मेशन सगळी इथं दिलेली असते वरच्या ह्याच्यात. त्यानंतर खाली हे मेन मायग्रेशन सर्टिफिकेट असतं, ज्याचे की तुमचं ॲप्लिकेशन आयडी असेल, तुमचं जे नाव असेल ते नाव असेल इथं, तुमचं मदरचं नेम असेल, त्याचप्रमाणे तुमची जी काही मायग्रेशनची जी डेट तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा तुम्ही जे जनरेट झाले त्याची डेट इथं तुम्हाला शो होऊन जाईल आणि इथं जे काही तुमचं रिझन वगैरे काय कारण असेल ते इथं याच्यावरती दिलेलं असतं. अशा पद्धतीचं हे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे. आता इथे एक नोट मेन्शन केली आहे, मायग्रेशन सर्टिफिकेट इन्क्लूड ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट, सेपरेट ट्रान्सफर सर्टिफिकेट इट नॉट इश्यू. म्हणजे हे युनिव्हर्सिटीचं मायग्रेशन सर्टिफिकेट आहे. हे स्पेसिफिकली ट्रान्सफर सर्टिफिकेट स्पेशली देण्याची गरज नाही. मायग्रेशन सर्टिफिकेट विथ ट्रान्सफर सर्टिफिकेट दोन्ही याच्यात इन्क्लूड आहे. त्यानंतर तुमचं जे जो लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे की तुम्ही जो शाळा सोडल्या दाखला दिला आहे, त्याचा रेफरन्स नंबर तुम्हाला इथं पाहावयास मिळेल आणि तुमचं जे कॉलेजचं नाव आहे ते कॉलेजचं नाव तुम्हाला इथं पाहावयास आणि इथं रजिस्टरची सही वगैरे स्टॅम्प सहित तुम्हाला भेटतं आणि तुमचा जो ॲड्रेस वगैरे असेल ते ॲड्रेस तुम्हाला इथं खाली हे मायग्रेशन सर्टिफिकेट तुमच्या ॲड्रेसवरती येऊन जातं. आता हे मायग्रेशन सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला पुढं जिथं ॲडमिशन घ्यायचं आहे तिथं तुम्ही ह्याचं प्रोसेस करू शकता. अशा पद्धतीने साधी सिंपल घर बसल्या तुम्ही 10 ते 15 मिनिटात तुमची प्रोसेस कंप्लीट करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं मार्कशीट, तुमचा टी-सी हे असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने ॲप्लिकेशन कंप्लीट करून तुम्हाला